सकाळी ज्योती मॅडमचा फोन आल्यानंतर आम्ही सकाळी 4:30 वाजता वर्कआउटला आलो आणि इथे स्वराही माझ्यासोबत आली होती. तिचा पहिल्या दिवसाचं स्वागत त्यांनी केलं आणि परत वापस वर्कआउट झाल्यानंतर वापस फिरताना वॉकिंग करत आलो फास्ट. घरी निघालो गप्पा मारत स्वरा आणि मी. पहाटेची वेळ होती. खूप छान वाटत होतं त्यावेळेस. स्वरा कंटाळी होती. तरी ती खेळाडू असल्यामुळं ती नेहमी फ्रेश राहते. खूप फ्रेश राहते अशी. पण तिला नको वाटत होतं माझ्यासोबत यायला. पण कसं काय आली की तिला आवडतं का नाही व्यायाम, पण आली. आता तिची शेवटचा पेपर झाला होता. त्यामुळे ती आता फक्त आता निकालाची वाट बघते. स्वरा आता निकालाची वाट बघेल आणि आता ते बालभारती पुस्तक संपले. आता कॉलेजमध्ये आता कॉलेज कुमारी होणार, कॉलेजमध्ये जाणार. मग घरी आल्यानंतर आम्ही आंबे तोडले. एक दारात झाड होतं, ते आंबे तोडले आणि परत एक ज्यूस घ्यायला मी तुळशीची पाने, परत पुदिना, दुधी भोपळा हे असं बरंच ज्यूस केला त्याचा. माझ्या गार्डनमध्ये खूप छान तुळस आली आहे आणि त्याचे रोज मी पानं तोडते. हे पालक आहे. पालकाची दोन पानं घेतलं तरी ते बस होतं. त्यात पुदिना आहे आणि पुदिना इतका हिरवागार, इतका सुगंध येतो ना गार्डनमध्ये पुदिन्याचा गेल्यानंतर. आणि हे पालक घेतले आणि टोमॅटो मला लागायचे नव्हते, पण खूप नाही तोडले मी, पण खूप छान आलेत. म्हणजे तोरण बांधलेलं आहे मी काल पाडव्याला. हे मी घेतलं आहे, दुधी भोपळा घेतला आहे, त्याचा ज्यूस केला आणि मी पीत होते. माझ्या मुलाला नाही आवडत. तो म्हणत होता काय पिते. मी म्हटलं तू घेऊन बघ. परत मी 12 वाजता सगळं जेवण खाणं स्वयंपाक उरकून मी मेडिकलमध्ये आले आहे आणि आता आमची संध्याकाळची तयारी. संध्याकाळी स्कूटी रॅली आहे आणि आता आम्ही स्कूटी रॅलीमध्ये जाणार आहे माझ्या फ्रेंडच्या पार्लरमध्ये. बघू आपण संध्याकाळी आता कसा मेकअप होतोय ते. संध्याकाळी आम्ही आता आलो आहे स्कूटी रॅलीमध्ये. माझी फ्रेंड आहे, मी फ्रेंडच्या स्कूटीच्या पाठीमागे बसली आहे आणि रॅली चालू झाली आहे सिद्धेश्वर मंदिरापासून. आता पूर्ण इंदापूरमध्ये फिरेल स्कूटी रॅली आणि परत खूप इतक्या छान मेकअप केलेले आहेत त्यांनी. खूप स्कूटी सजवलेली आहे. खूप छान मेकअप केलेल्या लेडीज आहेत तिथे, झेंडे घेऊन फिरत आहेत. स्लोली स्कूटी चालवायची आहे आम्हाला, कारण खूप गर्दी आहे इथे आणि स्लो. आणि परत जेवणासाठीही प्रोग्राम झाला तिथे सिद्धेश्वर मंदिरामध्येही झाला. खूप छान पुरी, भात, भाजी, खूप छान जेवण झालं आणि टेस्टीही होता. त्यात थोडासा मिठाईसाठी गोड शिरा होता, प्रसादासाठी होता. हे प्रसाद खूप छान सुंदर आणि मी घरी आलो.